धर्मो रक्षती रक्षता असं म्हणतात. ज्या व्यक्तीनं देव देश आणि धर्मासाठी समर्पित भावनेनं काम केलेलं आहे, देव आणि धर्म त्याच्यावरही देखील कृपा करतो, त्याच्यावर देखील मेहरबानी करतो असं म्हटलं जातं. आपल्यासोबत आज आहेत माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित आप्पा पाटील आणि त्यांच्या देगाव या गावी जेव्हा मोगली आक्रमणं आली होती, आदिलशाहीची आक्रमणं आली होती, त्यावेळी स्वतः पांडुरंगाच्या मूर्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या पूर्वजांवर पांडुरंगाने दिली होती. नेमकी त्याच दिवसाचं स्मरण म्हणून हा विठ्ठल मूर्ती संरक्षण दिवस आज देगावमध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो. आपल्यासोबत आमदार अभिजित आप्पा पाटील आहेत. आपण त्यांच्याकडून नेमका हा इतिहास काय होता ते जाणून घेणार आहोत आणि आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे ते देखील जाणून घेणार आहोत. आबा, स्वतः पांडुरंगाच्या मूर्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या पूर्वजांवर म्हणजे सुराजी पाटलांवर आली होती. नेमका तो इतिहास काय होता? आपल्याला सगळ्याला परिचित आहे की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये या महाराष्ट्रावरती आक्रमणं त्या ठिकाणी मोगलांची होत होती आणि त्या काळामध्ये मूर्त्या त्या अफजल खान असेल, औरंगजेब असतील, त्या ठिकाणी मूर्त्या फोडणे, मंदिराची नासधूस करणे आणि मग त्या काळामध्ये 2 वेळा पंढरपूरची मूर्ती ज्यावेळेस स्थलांतरित करण्यात आली त्यावेळेस 2 वेळा देगावला त्या ठिकाणी सूर्याजी पाटील यांच्याकडे देण्यात आली. पण त्यात 2 ऑक्टोबर 1695 औरंगजेबचा काळ 2 ऑक्टोबर 1695 ते 1699 आपल्याला माहिती आहे. मंगळवेढ्यामध्ये घोडेश्वरला म्हणजे आता त्याला बेगमपूर म्हणतो, तिथं 4 वर्षे छावणी होती आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी मूर्ती पंढरपूरची त्या काळात तत्कालीन प्रल्हाद महाराज बडवे यांनी देगावचे पाटील त्या काळातले सूर्याजी पाटील आणि सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी एकत्र करत ही मूर्ती सूर्याजी पाटलांकडे दिली. मग सूर्याजी पाटलांनी गावाला एकत्र करत ही संघटन करून गावाच्या स्वतःच्या वाड्यामध्ये, तळघरामध्ये आणि विहिरीमध्ये, काही दिवस गंजीमध्ये अशी ती मूर्ती त्या ठिकाणी 4 वर्ष 2 महिने 10 दिवस त्या ठिकाणी सांभाळण्यात आली आणि मग त्याचं संरक्षण केलं. आणि मग 2 ऑक्टोबर 1695 म्हणजे आजचा मुहूर्त आणि त्या दिवशी ती मूर्ती आली होती. म्हणून आम्ही गेले 15-20 वर्षापासून हा विठ्ठल संरक्षण उत्सव सोहळा आता त्या ठिकाणी सुरू केला आणि या माध्यमातून पंढरपूरला त्या ठिकाणी पांडुरंगाच्या पादुका आणि एक मूर्ती त्या ठिकाणाहून घेऊन आम्ही पालखीतनं भजन कीर्तन करत गावात येतो. गावात देगावमध्ये आल्यानंतर विहिरीमध्ये आणि वाड्यामध्ये त्या ठिकाणी पूजा अर्चा केली जाते. आज कीर्तन सोहळा असतो. गेल्या वर्षी देखील कीर्तन सोहळा होता 6 दिवस. आज या वेळेस ह.ब.प. इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी त्या ठिकाणी वाडेकर महाराजांचं कीर्तन महाप्रसाद असा हा उत्सव त्या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आता साजरा करतो आपण. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही हा उत्सव साजरा करताय. गेल्या वर्षी जेव्हा उत्सव साजरा झाला होता त्यावेळी असं म्हणतात की जे विठ्ठलाची सेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना विठ्ठल पूर्ण करतो. गेल्या वर्षी तुम्ही विठ्ठलाची सेवा जी केली होती त्यानंतर विठ्ठलानं तुम्हाला आमदार म्हणून आशीर्वाद दिलेला आहे आणि जसा विश्वास विठ्ठलानं तुमची मूर्ती संरक्षणासाठी ठेवला होता तसाच विश्वास जनतेनं देखील तुमच्यावर ठेवलेला आहे. काय सांगाल? यावर्षी आमदार झाल्यानंतरचा पहिला उत्सव आहे. खरं तर आपण बघितलं असेल तर सूर्याजी पाटलांनी आणि मी 13वी पिढी, आमच्या 13 पिढ्यांनी आणि आमच्या सर्वांनी या विठ्ठलाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्याचं फलित म्हणून माझ्या रूपानं त्या ठिकाणी विधानसभेची पायरी चढण्याचा आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी योग आला. आणि मग देगाव गाव असेल, देगाव म्हणजे पूर्वी देवगाव होतं, त्याचं अपभ्रंशानं आता देगाव झालं कारण देव गावात राहिले म्हणून देवगाव होतं. आज या संपूर्ण गावाला आणि संपूर्ण पाटील परिवाराला त्या ठिकाणी या माध्यमातून आम्हाला सेवेचं फळ मिळालं आणि ही सेवा अखंडितपणे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी अशीच करत राहतो. स्वतः विठ्ठल इथं त्रिकाल संध्या करण्यासाठी येत होते, त्यामुळे इथं संध्यावेळी देवी असं संगमावर एक मंदिर देखील आहे. त्या मंदिराला जसं तीर्थक्षेत्राचा दर्जासाठी आपण प्रयत्न करत आहोत सगळे गावकरी, तसंच हे जी विठ्ठल मूर्तीचं संरक्षण केलेली जी बावडी आहे म्हणजे विहीर आहे आणि जो तळघर आहे तिथं तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे भाविक या ठिकाणी देखील दर्शनाला यावे असं काही प्रयोजन आहे का तुमचं? आता पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर आमच्या संध्याकाळी देवी मंदिराला त्या ठिकाणी क वर्गातनं ब वर्गात न्यायचा प्रस्ताव आहे. आता त्याचं बऱ्यापैकी काम त्या ठिकाणी झालं आहे सरकारच्या ह्याच्यातून, लोकवर्गणीतून, ट्रस्टनी. आता पुढच्या काळात देखील याला अजून आम्ही त्या ठिकाणी 5 कोटीचा अजून एक प्रस्ताव त्या ठिकाणी दिला आहे. पुढच्या काळामध्ये
या विहिरीच्यासाठी असणारे रस्ता असेल, गावातले असेल, त्यातल्या सोयीसुविधा असतील, या सगळ्यावरती त्या ठिकाणी काम करून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक माणूस आई संध्याकाळी देवीचं दर्शन घेईल, या विहिरीला दर्शनाला येईल आणि हा इतिहास त्या ठिकाणी तळकरात आणि गावाचा त्या ठिकाणी एक नाव या सर्व भावी भक्तांपर्यंत वारकऱ्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीचं पुढच्या काळामध्ये आम्ही नियोजन करतो. या वर्षीच्या उत्सवातले काय काय कार्यक्रम? या वर्षी उत्सवामध्ये आपल्याला माहिती आहे की आम्ही गेल्या वर्षी 7 दिवस कीर्तन सोहळा घेतला होता, परंतु पूर परिस्थिती असल्यामुळं आम्ही यावर्षी एकच दिवसाचा त्या ठिकाणी सोहळा घेतला आहे. दुपारी आज हबप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकरांचं कीर्तन आणि संध्याकाळी वाडेकर महाराजांचं कीर्तन, हे कीर्तन सोहळा आणि महाप्रसादाचा आजचा कार्यक्रम महापूजा नित्यनियोग हे यावर्षीचं आहे. पुढील वर्षी यापेक्षा अजून मोठ्या पद्धतीने करता येईल. नक्कीच विठ्ठल मूर्तीचं संरक्षण दिवस इथं मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातोय आणि त्याला अनेक भाविकांचा देखील प्रतिसाद मिळतोय. दर्शनासाठी अनेक भाविक येत आहेत. पाटील कुटुंबीय देखील त्यांच्या स्वागतासाठी इथं सज्ज झालेलं आहे आणि उत्सवाची मोठी तयारी या ठिकाणी झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सह, सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.